मनमाड रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेखाली पडून 2 तरुण मित्रांचा मृत्यू। मनमाडजवळ 2 तरुणांचा मृत्यू, घात की अपघात, चर्चेला उधाण। बातमी नांदगाव। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेमध्ये भेळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 2 तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर आली असून सदर घटनेचा तपास पोलीस घेत आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन पासून जवळच पुणे रेल्वे मार्गाच्या रुळावर 2 तरुण मित्रांचे मृतदेह रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। आनंद पगारे व निलेश पगारे असे मृत तरुणाचे नाव असून दोघेही धावत्या रेल्वे गाड्यांमधून भेळ विक्रीचा व्यवसाय करीत होते। त्यांच्या धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे। सदर घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गात 2 तुकडे झालेल्या अवस्थेत तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह लोहमार्गालगत आढळून आला। एकाच वेळी 2 तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। नेमका अपघात की घातपात झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। मनमाड रेल्वे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड रेल्वे स्टेशन पासून जवळच पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळालगत 2 तरुणांचे मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे पंचनामे केल्यानंतर दोघा तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात पाठविले। मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी माहिती घेतली असताना एका तरुणाचे नाव आनंद पगारे, वय वर्ष 24, राहणार गायकवाड चौक मनमाड, तर दुसऱ्या तरुणाचे नाव निलेश पगारे, राहणार जमधाडे चौक मनमाड येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे।